बातमी लातूर जिल्ह्यातल्या मराठवाड्यामधल्या तुफान पावसाची। खरं तर आभाळ फाटल्यासारखं आज मराठवाड्यातल्या लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस होतोय। परतीच्या पावसानं हा सगळा धुमाकूळ केलेला आहे। खरोडा इथला लेंडी नदीचा पूल वाहून गेलाय। लातूरच्या रेणापुरात ही परिस्थिती आहे। चाकूर तालुका, अहमदपूर तालुका या सगळी ठिकाणी तुफान पाऊस झालाय। जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय। अगदी छोट्या छोट्या नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे गावाची गावं या पुरांमुळे आज ठप्प झालेली आहेत। लातूर, बीड आणि नांदेड या 3 जिल्ह्यातले हे दृश्य आहेत। खरं तर गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि यावर्षी अतिवृष्टी। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, बीड मध्ये काय परिस्थिती आहे आणि शेजारच्या लातूर मधली काय परिस्थिती आहे? जणू आभाळ फाटल्यासारखं चित्र दिसतंय। निश्चित विलास, कारण आपण बघतोय की जो सुरुवातीचा पाऊस आला होता मागच्या 4 दिवसापूर्वीचा, तो खरं तर आनंद घेऊन आला होता। सगळीकडे आनंदाचं, हर्ष उल्हासाचं वातावरण पाहायला मिळत होतं। मात्र परतीच्या पावसानं सगळीकडे हाहाकार उडालाय। विशेष म्हणजे मागच्या 24 तासामध्ये जो काही रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय तिन्ही जिल्ह्यामध्ये, उस्मानाबादमध्ये, लातूरमध्ये आणि बीडमध्ये अनेक रस्ते बंद झालेत। सगळ्यात नुकसान मोठं झालंय ते शेतीचं झालंय, कारण आपण बघितलं की सोयाबीन हे मोठं पीक या परिसरात घेतलं जातं आणि हे सोयाबीन काढणीचे दिवस होते। त्यामुळं जे उभं पीक शेतामध्ये होतं ते अक्षरशः वाहून गेलाय। त्यांनी सोयाबीन काढून शेतामध्ये ढीग लावले होते ते पाण्यामध्ये वाहून गेले आणि जे उभं होतं ते जागीच वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बीडमध्ये तर अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदूर महसूल मंडळामध्ये मागच्या 24 तासामध्ये तब्बल 130 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळं एकीकडे ज्या पावसानं आनंद दिला होता त्यात तोच पाऊस आता मात्र चिंतेत टाकतो की काय, अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली आहे। विलास, धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातलं हे चित्र आहे। एकूण मराठवाड्यातली परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। राहुल, काही दिवसांपूर्वी हा चांगला पाऊस पडला तेव्हा आपण म्हणालो की मराठवाड्यातला दुष्काळ वाहून गेला, पण आज परिस्थिती अशी आहे की मराठवाड्यातला जो आनंद आहे तो या पावसानं वाहून गेलाय। चिंता वाटते विलास, कारण खरीप तर आता पूर्णपणे वाहून गेलेलाच आहे आणि आज सकाळी 8 वाजता जेव्हा 24 तास पूर्ण झाले तेव्हा 76 पैकी 68 तालुक्यामध्ये मराठवाड्यातल्या चांगला पाऊस पडत होता आणि तो चांगला म्हणता तो तुफान रूप घेतोय। विशेषतः गोविंदनी मगाशी जे 3 जिल्हे सांगितले त्याच्याशिवाय नांदेड आणि परभणी म्हणजे एकूण 5 जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या अतिशय जोरदार पाऊस सुरू आहे। आणि तो पाऊस असा आहे की मांजरा धरणासारखं जे धरण जे कधीही एकाच आठवड्यामध्ये या धरणाचे 2 वेळेला 6 दरवाजे उघडावे लागले होते, ही परिस्थिती पहिल्यांदाच आलेली आहे। अनेक ठिकाणी तर 30-30, 40-40 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड तुटलेले आहेत। लातूर जिल्ह्यातल्या 3 गावामध्ये ग्रामस्थ हे 1-1, 2-2 किलोमीटर अंतर चालत जाऊन मंदिरामध्ये, गावाच्या शाळेमध्ये आसरा घेऊन आहेत। तीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, तीच परिस्थिती बीडमध्ये आहे। आणि लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रशासनानं तर गरज पडली तर आम्हाला रेस्क्यूसाठी हेलिकॉप्टर्स पाठवा अशी आता राज्य प्रशासनाकडे विनंती केलेली आहे। म्हणजे मी जे म्हणालो की चिंता वाढते त्याचं कारण असं आहे विलास की अनेक भागामध्ये मराठवाड्यातल्या धरणामध्ये थेंबर पाणी मावेल एवढी जागा सुद्धा शिल्लक राहिलेली नाही। म्हणजे ओव्हरऑल मराठवाडा बघितला तर 70-80% इतका पाणीसाठा पूर्ण मराठवाड्यातल्या धरणांचा झालेला आहे आणि ह्या 4-5 जिल्ह्यातल्या धरणामध्ये तर सगळी धरणं ओसंडून वाहत आहेत। मला भीती अशी वाटते की जर हा पाऊस जो आता सकाळपासून सुरूच आहे तो पाऊस पुन्हा सुरूच राहिला, 24 तास पुढचा पडतच राहिला तर अनेक गावामध्ये घराघरामध्ये पाणी घुसेल। आत्ताच लोक वेगवेगळ्या ठिकाणांना फोन करून सांगतात की आमच्या गावातला पूल वाहून गेला, कोणी म्हणतंय की आमच्या गावाचा संपर्क तुटलेला आहे। या अशा माहिती आहेत की ज्या कन्फर्म करता येत नाहीत, परंतु चित्र असं आहे की शेतामध्ये, विहिरीमध्ये, अनेक गावाच्या परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आता प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असेल, एकतर लोकांना रिलीफ देणं आणि तुम्ही घाबरून न जाता शांतपणे आहे त्या परिस्थितीला तोंड देणं असं सांगणं। तर मला असं वाटतं की अजून जो हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला त्यानुसार पुढच्या 24 तासामध्ये सुद्धा या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि तो निश्चितपणे चिंता वाढवणार आहे। निश्चितच चिंता वाढवणार आहे, कारण हे सगळं पूर वगैरे हे दिसायला चांगलं दिसतंय, पण शेतकऱ्यानं जे सोयाबीन पिकवलं होतं ते उद्ध्वस्त झालेलं आहे, ते वाहून गेलंय। त्यामुळे मोठं नुकसान या शेतीचं झालेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा लातूर, बीड आणि नांदेड त्याचबरोबर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातली हीच सगळी दयनीय अवस्था आहे।